चला विद्यार्थी मित्र, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बेसिक इंग्लिश स्पीकिंग फॉर बिगिनर. जे विद्यार्थी अगदी सुरुवातीपासूनच अभ्यास सुरू करत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. प्रथमतः आपण बघणार आहोत ग्रीटिंग्स. ग्रीटिंग्स म्हणजे अभिवादन. हॅलो मीन्स नमस्कार. हॅलो मीन्स नमस्कार. जे विद्यार्थी अगदी सुरुवातीपासून शिकत आहेत त्यांनी स्पेलिंगसुद्धा वाचायचे आहे. HELLO हॅलो. हॅलो मीन्स नमस्कार. हाय. हाय मीन्स हाय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हणजे शुभ सकाळ. GOODMORNING गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हणजे शुभ सकाळ. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून म्हणजे शुभ दुपार. GOODAFTERNOON गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून म्हणजे शुभ दुपार. गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग म्हणजे शुभ संध्याकाळ. गुड इव्हिनिंग म्हणजे शुभ संध्याकाळ. इव्हिनिंगची स्पेलिंग EVENING. गुड इव्हिनिंग म्हणजे शुभ संध्याकाळ. गुड मॉर्निंग आपण रात्री 12 वाजल्यापासून तर दुपारी 11:59 आपण गुड मॉर्निंग या शब्दाचा वापर करू शकतो. त्यानंतर 12 वाजल्यापासून तर संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आपण गुड आफ्टरनून संभाषणात वापरू शकतो. गुड इव्हिनिंग हे संध्याकाळी 4 वाजल्यापासून तर 7 वाजेपर्यंत आपण गुड इव्हिनिंगचा वापर करू शकतो. त्यानंतर गुड नाईट. गुड नाईट म्हणजे शुभरात्री. GOODNIGHT गुड नाईट. गुड नाईट म्हणजे शुभरात्री. हाऊ आर यू. तू कसा आहेस. तुम्ही कसे आहात. विद्यार्थी मित्र, आपण हाऊ आर यू केव्हा वापरतो. जेव्हा एखादी विद्यार्थी किंवा एखादी मित्र आपल्याला भेटतं तेव्हा आपण त्याला हाऊ आर यू हा शब्द वापरू शकतो. हाऊ आर यू मीन्स तू कसा आहेस. HOW हाऊ. हाऊ म्हणजे कसा. आर यू. यू म्हणजे तू. आर म्हणजे आहेस. त्याचप्रमाणे हाऊ आर यू म्हणजे तू कसा आहेस. तुम्ही कसे आहात. आय एम फाईन. मी ठीक आहे. आय एम फाईन म्हणजे मी ठीक आहे. आय म्हणजे मी, फाईन म्हणजे ठीक आणि ॲम म्हणजे आहे. एखादी विद्यार्थ्याने किंवा मित्राने आपल्याला जर विचारला हाऊ आर यू तर आपण त्याला उत्तर देताना किंवा आन्सर देताना आय एम फाईन हा शब्द वापरू शकतो. थँक्यू. थँक्यू म्हणजे धन्यवाद. THANKYOU थँक्यू. थँक्यू म्हणजे धन्यवाद. एखाद्या मित्राने किंवा कोणी आपल्याला जर मदत केली तर त्याला आपण थँक्यू हा शब्द वापरू शकतो. वेलकम. वेलकम म्हणजे स्वागत आहे. WELCOME वेलकम. वेलकम म्हणजे स्वागत आहे. एखादी विद्यार्थ्याने चांगले मार्क्स मिळवले असतील तर त्याला जर सरांना बक्षीस द्यायचे असेल किंवा कोणी त्याला बक्षीस देत असेल तर त्याला वेलकम म्हणून त्याचे स्वागतही करू शकतात. किंवा एखादी पाहुणे आपल्या घरामध्ये आले तेव्हा आपण आपल्या दरवाजाच्या फळीवर काही ठिकाणी वेलकम हे स्टिकर लावलेलं आपल्याला दिसतं. त्याचप्रमाणे आपण वेलकम शब्द वापरतो. वेलकम म्हणजे स्वागत आहे. पुढे बघणार आहोत आपण डेली स्पीकिंग सेंटेन्सेस. डेली स्पीकिंग सेंटेन्स म्हणजे दैनंदिन बोलण्याची वाक्य. जसे की व्हॉट इज युअर नेम. व्हॉट इज युअर नेम म्हणजे तुझे नाव काय आहे. व्हॉट इज युअर नेम. व्हॉट म्हणजे काय. इज म्हणजे आहे. युअर नेम म्हणजे तुझे नाव. व्हॉट इज युअर नेम तुझे नाव काय आहे. माय नेम इज रवी. माझे नाव रवी आहे. माय नेम इज रवी. माझे नाव रवी आहे. एखाद्या मित्रांनी किंवा कोणीही आपल्याला जर व्हॉट इज युअर नेम असा प्रश्न विचारला तर त्याला आपण माय नेम इज रवी किंवा माय नेम इज रवीच्या जागेवर आपले स्वतःचे नाव वापरून आपण त्याला आन्सर देऊ शकतो. पुढे बघत आहोत वेअर आर यू फ्रॉम. वेअर आर यू फ्रॉम म्हणजे तू कुठला आहेस. तुम्ही कुठे राहता. वेअर म्हणजे कुठे. आर यू फ्रॉम म्हणजे कुठला आहेस. वेअर आर यू फ्रॉम. फ्रॉम म्हणजे कुठला किंवा पासून पण होतं. यू म्हणजे तू.
आय ॲम फ्रॉम इंडिया, मी भारतातून आहे. आय ॲम फ्रॉम इंडिया. फ्रॉम इंडिया म्हणजे भारतातून किंवा भारतापासून. ॲम म्हणजे आहे, आय म्हणजे मी. आय ॲम फ्रॉम इंडिया. कोणीही तुम्हाला जर प्रश्न विचारला वेअर आर यू फ्रॉम, तुम्ही कुठले आहात, तुम्ही कुठले आहात, तर तुम्ही सांगू शकता त्याला आय ॲम फ्रॉम. या ठिकाणी इंडियाच्या जागेवर तुम्ही आपले नाव उच्चार करू शकता. त्यामुळे आपण आय ॲम फ्रॉम इंडिया म्हणजे विदेशात गेलेल्या व्यक्ती ह्याप्रमाणे आन्सर देत असतील. तर आपल्याला जर कोणी विचारलं तर आपण त्याला सांगायचे आहे आय ॲम फ्रॉम, तुमच्या गावाचे नाव या ठिकाणी विचारायचे आहे. पुढे बघत आहोत, हाऊ ओल्ड आर यू, तुझे वय किती आहे. हाऊ ओल्ड आर यू म्हणजे तुझे वय किती आहे. यू म्हणजे तुझे किंवा तू, ओल्ड म्हणजे वय, हाऊ म्हणजे किती किंवा कसे पण होते. हाऊ म्हणजे किती. आय ॲम 15 इयर ओल्ड, मी 15 वर्षाचा आहे. जर कोणीही तुम्हाला प्रश्न विचारला हाऊ ओल्ड आर यू म्हणजे तुमचे वय किती आहे, त्यानंतर तुम्ही त्याला उत्तर देऊ शकता आय ॲम. तुमचे वय जेवढे असेल तेवढे 15च्या जागेवर म्हणायचे आहे आय ॲम 15 इयर ओल्ड. तुमचे वय जर 10 असेल किंवा 10 असेल तर ते आय ॲम 10 इयर ओल्ड. ह्या प्रकारे तुम्ही त्याला उत्तर देऊ शकता. नाईस टू मीट यू. नाईस टू मीट यू म्हणजे तुम्हाला भेटून आनंद झाला. नाईस टू मीट यू. NICETOMEETYOU. नाईस टू मीट यू म्हणजे तुम्हाला भेटून आनंद झाला. मीट यू म्हणजे भेटणे, नाईस म्हणजे आनंद. नाईस टू मीट यू. प्लीज सिट डाऊन, कृपया बसा. प्लीज सिट डाऊन. PLEASE प्लीज. SIT सीट. डाऊन म्हणजे बसणे. प्लीज म्हणजे कृपया, सीट म्हणजे सीट आणि डाऊन म्हणजे खाली बसा. जेव्हा एखादी टीचर वर्गामध्ये येत असतात त्यावेळेला सर्व विद्यार्थी उभे राहतात. त्यावेळेला टीचर त्या विद्यार्थ्यांना प्लीज सिट डाऊन असे म्हणत असतो. तुम्ही बऱ्याचदा वर्गामध्ये असल्यावर तुम्हाला एक गोष्ट किंवा हा शब्द टीचरांकडून तुम्हाला ऐकायला मिळाला असेलच. पुढे आहे प्लीज स्टँड अप, कृपया उभे राहा. प्लीज स्टँड अप, कृपया उभे राहा. PLEASESTAND अप, स्टँड अप. एखादी विद्यार्थ्याने जर काही चुकी केली, जर तो आगाऊपणा करत असेल तर काही टीचर त्याला प्लीज स्टँड अप हा शब्द उच्चारत असतात. पुढे बघत आहोत कम हिअर, इकडे ये. कम हिअर. कम हिअर म्हणजे इकडे ये. COME कम म्हणजे येणे, हिअर म्हणजे इकडे. पुढे बघत आहोत आपण ॲट होम किंवा डेली लाईफमध्ये वापरणारी वाक्य. ॲट होम. होम, ॲट होम म्हणजे होम, घरी. डेली लाईफ म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये. लाईफ म्हणजे जीवन. आय ॲम हंग्री, मला भूक लागली आहे. आय ॲम हंग्री, मला भूक लागली आहे. आय म्हणजे मी, ॲम म्हणजे आहे, हंग्री म्हणजे भूक लागणे. HUNGRY, हंग्री म्हणजे भूक लागणे. म्हणून आपण म्हणतो आय ॲम हंग्री, मला भूक लागली आहे. काही विद्यार्थी शाळेतून घरी आल्यावर रात्री दुपारी आपल्या आईला सांगतात आय ॲम हंग्री, आई मला भूक लागली, असेही आपण म्हणू शकतो. आय ॲम थर्स्टी, मला तहान लागली आहे. आय ॲम थर्स्टी, मला तहान लागणे आहे. थर्स्टी म्हणजे तहान. THIRSTY, थर्स्टी म्हणजे तहान. आय वॉन्ट वॉटर, मला पाणी हवे आहे. आय वॉन्ट वॉटर. वॉटर म्हणजे पाणी, वॉन्ट म्हणजे हवे असणे किंवा पाहिजे असणे. आय वॉन्ट वॉटर, मला पाणी हवे आहे. आय वॉन्ट फूड, मला जेवण हवे आहे. फूड म्हणजे अन्न पण होतं, आपण त्याला जेवण पण म्हणतो. FOOD, फूड म्हणजे जेवण किंवा अन्न. वॉन्ट म्हणजे हवे असणे, पाहिजे असणे. आय वॉन्ट फूड, मला जेवण हवे आहे. आय लाईक टी, मला चहा आवडतो. आय लाईक टी, मला चहा आवडतो. टी म्हणजे चहा, लाईक म्हणजे आवडणे.
कोणी जर तुम्हाला प्रश्न विचारला तुला काय आवडतं, तर तुम्ही त्याला इंग्लिशमध्ये उत्तर देऊ शकता. आय लाईक टी, आय लाईक आईस्क्रीम किंवा आय लाईक, तुम्हाला जे आवडत असेल ते खाद्यपदार्थ तुम्ही म्हणू शकता त्याला. आय डोंट लाईक कॉफी, मला कॉफी आवडत नाही. आय डोंट लाईक कॉफी, मला कॉफी आवडत नाही. डोंट म्हणजे नाही, लाईक म्हणजे आवडणे. आय डोंट लाईक कॉफी, मला कॉफी आवडत नाही. आय ॲम टायर्ड, मी थकलो आहे. आय ॲम टायर्ड, मी थकलो आहे. TIRED, टायर्ड म्हणजे थकणे. आय ॲम बिझी, मी व्यस्त आहे. आय ॲम बिझी, मी व्यस्त आहे. बिझी म्हणजे व्यस्त असणे. आपण एखाद्याला कॉल करल्यानंतर जर त्याचा फोन बिझी येत असेल तर कॉलमध्ये आय एम बिझी किंवा बिझी कॉल असा मेसेज येत असतो. तसेच आय ॲम बिझी. आय ॲम हॅपी, मी आनंदी आहे. आय ॲम हॅपी, हॅपी म्हणजे आनंदी, आनंद. आय ॲम हॅपी म्हणजे मी आनंदी आहे. आय ॲम सॅड, मी दुःखी आहे. सॅड म्हणजे दुःख. आय म्हणजे मी, ॲम म्हणजे आहे. आय ॲम सॅड, मी दुःखी आहे. पुढे बघत आहोत विद्यार्थ्यांना आपण पोलाईट सेंटेन्सेस. पोलाईट सेंटेन्सेस म्हणजे नम्र वाक्य. प्लीज हेल्प मी, कृपया मला मदत करा. प्लीज हेल्प मी, कृपया मला मदत करा. हेल्प, HELP, हेल्प म्हणजे मदत, मी म्हणजे मला, प्लीज म्हणजे कृपया. कृपया हेल्प मी, कृपया मला मदत करा. सॉरी, माफ करा. सॉरी, माफ करा. SORRY, माफ करणे. एक्सक्यूज मी, माफ करा किंवा क्षमा करा. किंवा आपण एक्सक्यूज मी हा शब्द एखाद्याचे लक्ष वेधण्यासाठी आपण वापरू शकतो. EXCUSE, एक्सक्यूज मी म्हणजे माफ करा, क्षमा करा. कॅन यू हेल्प मी, तुम्ही मला मदत करू शकता. कॅन यू हेल्प मी, तुम्ही मला मदत करू शकता. कॅन म्हणजे शकणे, यू म्हणजे तुम्ही, तू, हेल्प मी म्हणजे मदत करणे. कॅन यू हेल्प मी प्रश्नार्थक वाक्य आहे. तुम्ही मला मदत करू शकता. थँक्यू व्हेरी मच, खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच, खूप धन्यवाद. सिंपल ॲक्शन सेंटेन्सेस. सिंपल ॲक्शन म्हणजे साधे क्रियाशील वाक्य, सोप्या क्रिया जसे आपण त्यांना म्हणतो. आय गो टू स्कूल, मी शाळेत जातो. आय गो टू स्कूल, मी शाळेत जातो. गो म्हणजे जाणे, टू स्कूल म्हणजे शाळेत. आय गो टू स्कूल, मी शाळेत जातो. आय स्टडी इंग्लिश, मी इंग्रजी शिकतो. आय स्टडी इंग्लिश, स्टडी म्हणजे अभ्यासणे किंवा शिकणे या अर्थाने आपण वापरतो. आय स्टडी इंग्लिश, मी इंग्रजी शिकतो. आय अंडरस्टँड, मला समजले. आय अंडरस्टँड, UNDERSTAND, आय अंडरस्टँड, मला समजणे. जे विद्यार्थी सुरुवातीपासून शिकत आहेत त्यांनी स्पेलिंगसुद्धा लक्षात घ्यायची आहे. जसे की UNDERSTAND, अंडरस्टँड म्हणजे समजणे. आय अंडरस्टँड, मला समजले. आय डोंट अंडरस्टँड, डोंट म्हणजे नाही, अंडरस्टँड म्हणजे समजले किंवा समजणे. आय डोंट अंडरस्टँड, मला समजले नाही. स्पीक स्लोली, हळू बोला. स्पीक स्लोली, हळू बोला. स्पीक म्हणजे बोलणे, स्लोली म्हणजे हळू. SLOWLY, स्लोली म्हणजे हळू बोला. स्पीक स्लोली. युजफुल शॉर्ट सेंटेन्सेस, उपयुक्त छोटी वाक्य. यस हो, यस हो. नो नाही, नो नाही. कोणी आपल्याला काही विचारले असता आपण त्याला येस म्हणतो किंवा आपल्याला ते नाही आवडले तर आपण नो म्हणतो. मे बी, मे बी म्हणजे कदाचित. मे बी, मे बी म्हणजे कदाचित, शक्यतोवर किंवा कदाचित. ओके, ठीक आहे. ओके, ठीक आहे. व्हॉट इज दिस, हे काय आहे. व्हॉट इज दिस, हे काय आहे.
व्हॉट म्हणजे काय, दिस म्हणजे हे, इज म्हणजे आहे. व्हॉट इज दिस प्रश्नार्थक सेंटेन्स आहे. दिस इज अ बुक हे पुस्तक आहे. दिस इज अ बुक हे पुस्तक आहे. दिस म्हणजे हे, बुक म्हणजे पुस्तक, इज म्हणजे आहे. दिस इज अ बुक हे पुस्तक आहे. दॅट इज गुड ते चांगले आहे. दॅट इज गुड ते चांगले आहे. आय लाईक इट मला ते आवडले. आय लाईक इट मला ते आवडले. लाईक म्हणजे आवडणे, इट म्हणजे ते, आय म्हणजे मला. वेट अ मिनिट थोडा वेळ थांबा. वेट अ मिनिट थोडा वेळ थांबा. वेट म्हणजे वेट करणे, थांबणे किंवा वाट बघणे या अर्थानेही वापरतात. वेट अ मिनिट एक मिनिट थांबा असे. लेट्स गो चला जाऊया. लेट्स गो चला जाऊया. जर कोणी आपल्याला विचारलं आपल्याला इथे जायचं आहे तर आपण त्याला हा शब्द उच्चारू शकतो, लेट्स गो. चला. प्रॅक्टिस इज मेक्स मॅन परफेक्ट या वाक्याचा अर्थ होतो सराव माणसाला परिपूर्ण बनवतो. बघा विद्यार्थ्यांनो, आपण खूप अभ्यास करत असतो, परंतु काही विद्यार्थी आपल्याला म्हणत असतात की सर मी खूप अभ्यास करतो पण माझ्या लक्षात राहत नाही. का म्हणतात असे विद्यार्थी? कारण ते आपल्या वाक्यामध्ये किंवा आपल्या अभ्यासामध्ये पुन्हा पुन्हा त्या गोष्टीचा सराव करत नाही. एकदा जर आपण काही अभ्यासले असता काही दिवसांनी तो आपल्याला विसर पडत असतो. त्यामुळे काही दिवसांनी त्या अभ्यासाची रिव्हिजन आपण करायला हवी. त्यामुळे आपण सराव जर केला तर ती गोष्ट आपण परिपूर्ण म्हणजे चांगल्या पद्धतीने आपल्या लक्षात राहते. त्यामुळे प्रॅक्टिस इज मेक्स मॅन परफेक्ट. तुम्ही हा व्हिडिओ जर तुम्हाला काही दिवसांनी आठवण पडला असेल तर हा व्हिडिओ पुन्हा बघा, पुन्हा अभ्यास करा, म्हणजे हे वाक्य हे सेंटेन्स तुमच्या लक्षात राहतील. चला विद्यार्थ्यांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढील व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.